ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4 जी 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, त्याचा सराव पेपर क्रमांक 1 विषय बुद्धिमत्ता आज आपण बघणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बुद्धिमत्ता प्रश्न क्रमांक 66। इंग्रजी अक्षरमालेतील सुरुवातीपासूनचे 8वे अक्षर व शेवटून 7वे अक्षर यांच्या दरम्यान जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे कोणत्या दोन अक्षराच्या दरम्यान आहेत। आता बघा, सुरुवातीपासून 8वे अक्षर हे 5, 6, 7, 8 8वे अक्षर एच आणि शेवटून 7वं म्हणजे हे 5, 6 आणि 7 म्हणजे एस। आता एच आणि एस यांच्या दरम्यान किती अक्षर आपल्याला बघायचे आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अक्षरे यांच्या दरम्यान आहेत। आता तसंच सेम कुठले आहेत बघायचं आपल्याला, एन अक्षर किती आहे बघा, इथं आहे एन। आता एन आणि एक्स यांच्या दरम्यान 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अक्षर आहेत, म्हणजे हे पर्याय येणार नाही। बी आणि एम बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि म्हणजे बी आणि एमच्या मध्ये 10 अक्षर असणार पर्याय क्रमांक हे। पुढचे सुद्धा आपण पर्याय बघू, जे आणि एक्स बघा, 5 आणि 5 10, 11, 12, 13 अक्षर आहेत म्हणजे हा पर्याय नाही। के आणि डब्ल्यू बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अक्षर आहेत म्हणजे हे पण असणार नाही आहे। त्यामुळं आपला पर्याय क्रमांक 2 बी व एम हा असणार आहे। प्रश्न क्रमांक 67। पुस्तकाला घड्याळ म्हटले, घड्याळाला पिशवी म्हटले, पिशवीला पेन म्हटले, पेनाला खिडकी म्हटले, तर वेळ पाहण्यासाठी कशाचा वापर कराल? बघा, आपण वेळ पाहण्यासाठी घड्याळाचा वापर करतो आणि घड्याळाला पिशवी म्हटले म्हणजेच पर्याय क्रमांक 1 पिशवी हे याचं अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 68। पोर डोंगरावर भरळी या वाक्यातील अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर उजवीकडून 5वे अक्षर कोणते येईल? बघा, वरील अक्षरे आपण उलट क्रमाने लिहिली तर आता उजवीकडून 5वे अक्षर आपल्याला बघायचं आहे। ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू। आता उजवीकडून 5वे अक्षर 1, 2, 3, 4 आणि 5वी म्हणजे रा हे उजवीकडून 5वे अक्षर आहे। पर्याय 1 व, पर्याय 2 ग, पर्याय 3 रा, पर्याय 4 र म्हणजे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 रा। प्रश्न क्रमांक 69। खालील दिलेल्या संख्या मालिकेतील मूळ संख्येची बेरीज किती? आता पहिला मूळ संख्या कोणत्या कोणत्या दिल्यात बघा आपल्याला, 3 अधिक 11 अधिक 13 अधिक 5 अधिक 23। आता यांची बेरीज आपल्याला बघायची आहे, तर यांची आपण बेरीज केली तर यांची बेरीज येत्या 55 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ह्याचं अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 70 ते 72 साठी सूचना, गटात न बसणारे पद ओळखा। बघा, प्रश्न क्रमांक 70 पर्याय 1 घंटा, पर्याय 2 सनई, पर्याय 3 झांज आणि पर्याय 4 ट्रँगल। घंटा, झांज, ट्रँगल हे हाताने वाजवतात तर सनई हे तोंडाने वाजवले जाते, त्यामुळं ह्या गटामध्ये पर्याय क्रमांक 2 सनई हे बसणार नाही। प्रश्न क्रमांक 71 पर्याय 1 41 23, पर्याय 2 61 26, पर्याय 3 65 49, पर्याय 4 32 17। बघा, आता काय केलेलं आहे, पहिला अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार मधला अंक आला आहे, 3 चौक 12। बघा, 6 गुणुले 6 6 6 36 यायला पाहिजे, तिथं 12 लिहिलं आहे, त्यामुळे ह्याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 2। पुढचं पण आपण बघू, बघा 6 आणि 5 6 9 54, 3 आणि 7 7 त्रिक 21 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 72 बघा,
दिलेल्या आकृतीमध्ये आपण जर बघितलं, त्रिकोणामध्ये गोलांची संख्या आणि बाहेरील गोलांची संख्या यांच्यात तफावत दिसेल आपल्याला. त्रिकोणामध्ये 3 गोल आहेत, बाहेर 4 आहेत, म्हणजे एक न बाहेर जास्त आहे. तसंच दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये 1 आणि बाहेरच्या बाजूला 2 आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये 2 आणि बाहेरच्या बाजूला 3 आहेत. तसंच चौथ्या आकृतीमध्ये आपण जर बघितलं, त्रिकोणामध्ये 3 आणि बाहेरच्या बाजूला 2 आहेत. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73. एका सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द त्रिकोण, गोल, गुणुले, चौरस असा लिहितात, तर RACE हा शब्द गोल, त्यामध्ये त्रिकोण, गोल, स्टार आणि चौकोन असा लिहितात. तर या सांकेतिक भाषेत KARM हा शब्द कसा लिहाल? बघा, आता M हे अक्षर म्हणजेच त्रिकोण, A बरोबर काय येणार तर गोल, K बरोबर गुणले चिन्ह आणि E बरोबर काय असणार आहे चौकोन. तसंच आता बघू आपण R बरोबर त्रिकोणा गोलामध्ये त्रिकोण, त्यानंतर A म्हणजे गोल, त्यानंतर C म्हणजे स्टार आणि त्यानंतर E म्हणजे चौरस. आता ह्या दोन्हींचा आपण बघा, E म्हणजे चौरस आलेला आहे, K म्हणजे आपल्याला गुणिले आले, A म्हणजे गोल आला आहे, इथं पण A म्हणजे गोल आला आहे. आता बघू काय दिले तरी प्रश्न. तर KARM बरोबर काय? आता K बरोबर काय येणार तर गुणुले चिन्ह येणार, A बरोबर गोल येणार, R बरोबर गोल आणि त्यात त्रिकोण त्यात गुणुले चिन्ह येणार. आता M म्हणजे त्रिकोण येणार. म्हणजे याचा अचूक पर्याय येणार. बघा, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जर तुम्ही बघितला तर लक्षात येईल की गुणुले चिन्ह, गोलमध्ये गुणुले चिन्ह आणि त्रिकोण, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 74. रवी हा त्याचा मित्र सनीपेक्षा 20 दिवसांनी वयाने मोठा आहे. रवी हा मंगळवारी जन्मला असल्यास त्याचा मित्र सनी कोणत्या दिवशी जन्मला असेल हे खालील दिलेल्या पर्यायातून शोधा. बघा, रवी हा त्याचा मित्र सनीपेक्षा 20 दिवसांनी वयाने मोठा आहे. म्हणजे रवी जर 1 तारखेला जन्मला असेल तर सनी 20 दिवसांनी म्हणजे 21 तारखेला जन्मला असेल. आता रवीचा जन्म हा मंगळवारी झाला, तर आपल्याला बघायचं आहे सनीचा जन्म केव्हा झाला, म्हणजेच 20 दिवसांनी होणार जन्म. आता 1 तारखेला जो वार असतो तोच 8 तारखेला, 15 तारखेला आणि 22 तारखेला असतो. आता बघा, रवीचा जन्म मंगळवारी झाला, तर आपल्याला सनीचा जन्म 21 तारखेला म्हणजे कुठल्या वारी होणार तर मंगळवारच्या आदल्या दिवशीचा 1 म्हणजे सोमवार. पर्याय क्रमांक 1 ह्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75 व 76 साठी सूचना. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता पर्याय येईल ते शोधा. प्रश्न क्रमांक 75. 41, 43, 47, 53. बघा, ह्या दिलेल्या सगळ्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत. मग आता 53 नंतर येणारी मूळ संख्या आपल्याला बघायची आहे. 57 पर्याय 1, पर्याय 2 63, पर्याय 3 59, पर्याय 4 89. तर 53 नंतर येणारी मूळ संख्या ही पर्याय क्रमांक 3 59 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 76. आता दिलेल्या आकृती आपण बघू. हा गोल वरच्या बाजूला दिलेला आहे, तसंच पुढच्या आकृतीत गोल वरच्या बाजूला दिलेला आहे. त्यानंतर हा घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरलेला आहे, खाली आलेला आहे, तसंच पुढं आलेला आहे खाली. मग आता त्याच्या पुढच्या आकृतीत कुठे येणार तर खालच्या बाजूला गोल येणार. आता खाली कुठं आकृतीत आहे आपण बघू. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये गोल खालच्या बाजूला आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये नाही आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणजे पर्याय 2 आणि 4 हे आपण आता पुढं बघू. बघा, हा जो गुणिले चिन्ह आहे तो जे दिलेला आहे तो ह्या घरात आहे, त्यानंतर तो घड्याच्या काठीच्या दिशेने फिरला आहे आणि खालच्या घरात आला आहे. कंटिन्यू पुढं आहे तसाच तो मध्ये राहिलेला आहे. त्यानंतर तो घड्याच्या काठीच्या दिशेने वर गेलेला आहे आणि त्यानंतर तो कंटिन्यू आहे तसं राहणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 77 ते 79 साठी सूचना. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे
तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. बघा प्रश्न क्रमांक 77, 7 बरोबर 344. तर 10 बरोबर किती? मग 7चा घन किती येतो? 343. 7चा घन 343 अधिक 1 म्हणजेच 344. 10चा घन काय किती येतो? तर 10चा घन 1000 अधिक 1 म्हणजेच 1001. म्हणजे त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 78, वाक्य शब्द. आता विविध शब्द एकत्र आले की वाक्य बनतं. तसंच आता बघा फूल बरोबर काय? तर पाकळ्या हे एकत्र आलं तर त्यांच्या फूल बनतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 पाकळ्या हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आता पुढचं बघा. आता याला आपण क्रमांक देऊ. बघा 1 इथं क्रमांक दिला तर इथं आपल्याला तेच आकृती आपल्याला किती 2 नंबरला आलेली आपल्याला दिसते. त्रिकोणला ह्या 2 नंबर दिला तर तो पुढं आलेला आहे 3 नंबरला इथं आलेला दिसतोय. आणि गोल याला आपण 3 नंबर दिला तर इथं 1 नंबरला आलेला आपल्याला दिसेल. सेम तेच आपल्याला करायचं आहे की बघा इथं चौरस दिलेला आहे. म्हणजे आता पहिली आकृती आपण जर बघितली तर 2 नंबरला म्हणजे चौरस हा 2 नंबरला येणार. त्यानंतरचा जो अर्धगोल आहे तो किती नंबरला इथं बदल झालेला दिसतोय आपल्याला? तर 3 नंबरला. म्हणजेच इथं अर्धगोल हा 3 नंबरला येणार आहे. त्यानंतरचं जर आपण बघितलं तर बघा आकृती ही 1 नंबरला आलेली आपल्याला दिसेल. म्हणजेच ह्याच्यात बघूया आपण अशी आकृती कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का? नाही. 2 मध्ये नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये अशी अचूक आकृती आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 80, खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा उत्तर आकृतीमधून शोधा व पर्याय लिहा. बघा आकृती दिलेली आहे फुलाची. मग आपण जर बघितलं तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ही आकृती बरोबर असणार आहे. बघा प्रश्न 81, खालील प्रश्न आकृतीची पाण्यातील प्रतिमा उत्तर आकृतीमधून शोधा व पर्याय निवडा. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. बघा प्रश्न 82, माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर तुझ्या बहिणीशी माझे नाते काय? आता बघा आकृती आपण काढू. आता माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ. आता इथं काका आहेत समजा आपण आणि बहीण. बघा माझे वडील, आता काकांना बोलायला लागला तो की माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत. हे याचे भाऊ. मग आता बघा ही कोण झाली? यांची आत्या. आणि मी कोण झालो? या बहिणीचा भाचा. म्हणजे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भाचा हे. प्रश्न क्रमांक 83, सुनील आणि अनिल यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे. अनिल सुनीलपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर अनिलचे वय किती? बघा आता पर्यायातून आपण जाऊ. अनिल सुनीलपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर अनिलचे वय किती? म्हणजे अनिल 3 वर्षांनी लहान आहे. बघा पर्याय क्रमांक 1 आपण घेऊ की पर्याय क्रमांक 1 8 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे अनिलचे वय जर आपण समजा 8 मानलं तर सुनीलचे वय 3 वर्षांना मोठा म्हणजे 11 आणि 8 अधिक 11 म्हणजे 19 हा त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं एक पडताळा बघू आपण. 11 हे जर अनिलचं वय धरलं तर सुनीलचं वय 11 अधिक 3 म्हणजे 14 वर्ष आणि 14 अधिक 11 म्हणजे 25 म्हणजे यांची बेरीज येत नाही. मग तसंच पुढचे पर्याय आहेत सगळे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 84 ते 86 साठी सूचना. एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्हे दिली आहेत. त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. बघा प्रश्न क्रमांक 84, माळ हा शब्द वरील सांकेतिक भाषेत कसा लिहाल? आता माळ बघा, माळ हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. पहिलं दिलं मला काय दिलेलं आहे बघा, चौकोन आणि त्यामध्ये गुणुले चिन्ह. आता मला कानाला काय दिलेलं आहे? वरच्या दिशेचा बाण दिलेला आहे. आणि लला गोल आणि त्यामध्ये गुणुले
चिन्ह. म्हणजेच आपण बघू पर्याय 1मध्ये तसे पर्याय नाही आहेत. पर्याय 2मध्ये आपल्याला अचूक पर्याय दिसतात. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. बघा प्रश्न क्रमांक 85. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या चिन्हाने दाखवता येईल? पक्षी पक्षी या ह्याला समानार्थी शब्द असणार आहे ख ग. आता ख म्हणजे कुठल्या चिन्हाने दाखवतो तेव्हा ख त्रिकोण चिन्हाने दाखवलेला आहे, उलटा त्रिकोण, आणि ग हा अर्धवर्तुळ दाखवलेला आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 हे उलटा त्रिकोण आणि अर्ध गोल. प्रश्न क्रमांक 86 ते 88 साठी सूचना. खालील प्रश्नातील गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 86 बघा. रत्नाकर, सागर, जलनिधी आणि सिंधू हे सगळी समुद्राची नाव आहेत. बघा जलद, सलील, पादम आणि अर्णव. अर्णव हे समुद्राला म्हणतात. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 87. 935, 485, 746. आता बघा 935 म्हणजे 9 अधिक 3 अधिक 5 बरोबर याची बेरीज 17 येते. 4 अधिक 8 अधिक 5, 4 आणि 8 12, 12 आणि 5 17. बघा 7, 4 आणि 6, 7 आणि 4 11, 11 आणि 6 17. म्हणजे सर्व अंकांची बेरीज 17 येते. आता तसं बघू आपण काय येतं आहे. बघा 6 आणि 6 12 आणि 5 17 म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचे पण आपण बघू. बघा 9 आणि 4 13, 13 आणि 8 21. त्यामुळे हे असणार नाही आहे. बघा 5 अधिक 9 14, 14 आणि 6 20 हे असणार नाही. 7 अधिक 2 9 आणि 0 म्हणजे 9 बेरीज असणार आहे. त्यामुळे अचूक उत्तराचं असणार आहे पर्याय क्रमांक 1. बघा प्रश्न क्रमांक 88. आता आपण ह्या आकृतीमध्ये बघितलं तर ह्या बाणांची दिशा वरच्या बाजूला आपल्याला दिलेली दिसते. बघा त्याचे पर्याय कसे आहेत. पर्याय क्रमांक 1मध्ये दोन्ही बाण खालच्या बाजूला आहेत. पर्याय क्रमांक 2मध्ये दोन्ही बाण उजव्या बाजूला आहेत. पर्याय क्रमांक 3मध्ये दोन्ही बाण वरच्या दिशेला आहेत. आणि पर्याय क्रमांक 4मध्ये दोन्ही बाण बघितलं एक बाण वरच्या बाजूला आणि एक बाण खालच्या बाजूला आहे. त्यामुळे अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 जे दोन्ही बाण वरच्या बाजूला आहे. प्रश्न क्रमांक 89. रोहितला शाळेतून घरी जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल? बघा दिलेलं शाळा आणि घर. आता शाळेकडून रोहित घरीकडे चाललेला आहे. बघा पहिल्यांदा त्याला इथं वळावं लागेल. आपण जर बघितलं मग तो उजव्या बाजूला, परत उजव्या बाजूला, परत तो डाव्या बाजूला वळेल दुसऱ्यांदा. त्यानंतर परत त्याला डाव्या बाजूला वळायला लागेल, परत तो उजव्या बाजूला वळेल आणि शेवटी तो इथं डाव्या बाजूला वळेल म्हणजे तो घरात पोचेल. म्हणजे त्याला 1 2 3 4 वेळा डावीकडे वळावे लागेल. पर्याय क्रमांक 2 4 वेळा हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 90. एका भिंतीवर साप, कुत्रा, मोर, चिमणी व गरुड अशी चित्रे क्रमवार लावली आहेत. 17व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल? बघा 1 नंबरला साप, 2 नंबर कुत्रा, 3 नंबर मोर, 4 नंबरला चिमणी आणि 5 नंबरला गरुड असे चित्र लावलेले आहेत. आता 17व्या क्रमांकावर येणार चित्र 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 16 आणि 17. 17 क्रमांकावर कुत्रा हे चित्र येईल. त्यामुळे याचं पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 कुत्रा हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 91 आणि 92 सूचना. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न क्रमांक 91 बघू आपण. गायन व वादन करतात पण नृत्य करत नाहीत असे विद्यार्थी किती? आता गायन आणि वादन करतात. बघा गायन आणि वादन करतात पण नृत्य करत नाहीत. इथं नृत्य दिलेले आहेत. असे विद्यार्थी हे 4 हे असणार आहेत. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 92. वादन, गायन व नृत्य तिन्ही करणारे विद्यार्थी कोणते? आता तिन्ही आकृतीमध्ये असणारे विद्यार्थी आपल्याला शोधायचे आहेत. बघा त्रिकोणमध्ये आहेत, गोलमध्ये आहेत आणि आयतामध्ये आहेत. असे विद्यार्थी हे 5 आहेत. म्हणजे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 5 हे. प्रश्न क्रमांक 93. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा.
बघा ही आकृती दिलेली आहे, याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती बघायची आपल्याला. हे झाड दिलेलं आहे आणि त्यामध्ये 3 गोल दिलेत, 2 फांद्या दिलेत. अशी आकृती आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला अशी आकृती मिळते. प्रश्न क्रमांक 94. शाळा सुटल्यानंतर 2 मित्रांची भांडणे झाली, अशा वेळी तुम्ही काय कराल? बघा पर्याय क्रमांक 1 त्या मुलांना भांडण्यासाठी प्रोत्साहन देऊ. पर्याय क्रमांक 2 शिक्षकांना बोलवून भांडण मिटवू. पर्याय क्रमांक 3 त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून भांडण सोडण्याचा प्रयत्न करू. आणि पर्याय क्रमांक 4 त्यांच्या भांडणात भाग घेऊ. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून भांडण सोडण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 95. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. वडिलांचे आजचे वय 32 वर्ष असेल तर 5 वर्षानंतर मुलाचे वय किती? बघा आता हा प्रश्न आपल्याला सोडवत असताना वडिलांचे वय 32 वर्ष आहे. वडिलांचे वय 32 वर्ष आहे. आता मुलाचे वय 4 पट आहे, म्हणजेच भागिले आपल्याला 4 करावं लागेल. म्हणजेच 8 चौक 32 म्हणजे याचं उत्तर असणार आहे मुलाचे वय 8 वर्ष. मग मुलाचे वय 8 वर्ष असेल. आता 5 वर्षानंतरचं विचारलेलं आहे. 8 अधिक 5 म्हणजेच 8 अधिक 5 म्हणजेच 13 वर्ष. त्या मुलाचं आजचं वय असणार आहे 13 वर्ष. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 13 वर्ष. बघा ए हा बी पेक्षा उंच आहे पण सी इतका उंच नाही. डी हा बी पेक्षा उंचीने कमी आहे मात्र ई हा सर्वात उंच आहे. बघा आता याचं उत्तर कसं काढायचं? बघा ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे पण सी इतका उंच नाही, म्हणजेच सी काय असणार आहे? कमी उंच असणार आहे. डी हा बी पेक्षा उंचीने कमी आहे. डी हा बी पेक्षा उंचीने कमी आहे मात्र ई हा सर्वात उंच आहे. आता ई हा सर्वात उंच आहे, सर्वांच्यापेक्षा उंच आहे. तर बघा सर्वात बुटका कुठला असणार आहे? तर सी पर्याय क्रमांक 3 हा सगळ्यात बुटका असणार आहे. प्रश्न क्रमांक 97. जर गुणुले म्हणजे बेरीज, भागिले म्हणजे वजाबाकी, बेरीज म्हणजे गुणुले व वजाबाकी म्हणजे भागिले, तर खालील पदावलीची किंमत किती? बघा दिलेली पदावली आपण आहे तशी मांडून घेऊ. 24 गुणुले 16 भागिले 4 वजा 4 अधिक 2. आता आपण त्या चिन्हांची पहिला बदल करू. 24 गुणुले म्हणजे बेरीज अधिक 16. आता भागिले म्हणजे काय? वजाबाकी 4. आता वजाबाकी म्हणजेच भागिले 4. आता बेरीज म्हणजे गुणुले 2. आता कंचे भागू बेव नुसार हे आपण गणित सोडवू. पहिला आपल्याला भागाकार करावं लागेल. बघा 24 अधिक 16 वजा 4 भागिले 4 म्हणजे 1 गुणुले 2. बघा आता आपल्याला गुणाकार करावा लागेल. 24 अधिक 16 वजा 2 गुणुले 1 म्हणजेच 2. बघा आता आपण बेरीज करू. 24 अधिक 16 किती येणार? 24 अधिक 16 म्हणजेच 40 वजा 2. आता 40 वजा 2 म्हणजे 38 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 38 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 98 आपल्याला सोडू. बघा शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा 4 5 3 24 2 8 4 28 9 3 5 34 6 प्रश्नचिन्ह 2 32. बघा आता आपण बघू. 4 अधिक 5 अधिक 3 4 आणि 5 9 आणि 3 12 12 गुणुले 2 म्हणजेच 24. 2 अधिक 8 अधिक 4 8 अधिक 2 10 आणि 4 14 14 गुणुले 2 म्हणजेच 28. 9
अधिक 3 अधिक 5, 9 अधिक 3 12, 12 आणि 5 17, 17 गुणिले 2 बरोबर 34. बघा आता हे आपल्याला सोडवायचं आहे. 6 अधिक प्रश्नचिन्ह अधिक 2 बरोबर आपल्याला ह्यांची बेरीज आणि इथं किती आले 32. 32च्या निम्म म्हणजे 16 गुणिले 2 म्हणजे 32. 6 अधिक प्रश्नचिन्ह अधिक 2 बरोबर 16 गुणिले 2 बरोबर 32. म्हणजे 6 आणि 2 8, 8 16तून 8 गेले म्हणजे उत्तर येणार 8. हे त्याचं अचूक असणार आहे. म्हणजे आता बघा ह्याच्यात पर्याय क्रमांक 3 8 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 99. बसमध्ये बसल्यावर सीटवर तुम्हाला एक पर्स सापडली. पर्स पाहून तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1 ती पर्स बसच्या बाहेर फेकून द्याल. पर्याय क्रमांक 2 पर्समधील पैसे स्वतःसाठी खर्च कराल. पर्याय क्रमांक 3 लक्ष्मी प्रसन्न झाली म्हणून ती पर्स स्वतःजवळ ठेवाल. पर्याय क्रमांक 4 पर्स बसच्या वाहकाकडे जमा कराल. म्हणजे ज्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पर्स बसच्या वाहकाकडे जमा कराल. प्रश्न क्रमांक 100. शेजारील आकृतीतील एकूण त्रिकोणाची संख्या मोजून त्यांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता शेजारच्या आकृती काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तर क्रमांक द्यावे लागतील 1 2 3 4 आणि यांची बेरीज करावी लागेल. म्हणजेच 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. बघा 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे या आकृतीमध्ये 10 त्रिकोण तयार होणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.